बदलापूर अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला कोर्टात आणण्यात आलेले आहे। स्कूल व्हॅन चालकाने चिमुरडीवरती अत्याचार केला होता। आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपीला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आणि ते पॉस्कोचं मॅटर आहे ते मी आता सांगू शकत नाही पूर्ण तुम्हाला जेव्हापर्यंत ते तर वकिलांकडून माहिती दिली जात होती या संपूर्ण प्रकरणासंदर्भातली। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आता या आरोपीकडून पुढील चौकशीमध्ये काय माहिती समोर येते, पुढील तपास कसा होतो आणि आरोपीला शिक्षेपर्यंत कसं पोहोचवलं जातं, कठोरात कठोर शिक्षा कशी दिली जाते हे पाहावं लागणार आहे। बदलापूरमध्ये स्कूल व्हॅन चालकाने एका 4 वर्षाच्या विद्यार्थिनीवरती अत्याचार केलाय। पुन्हा एकदा अल्पवयीन विद्यार्थिनीवरच्या अत्याचार प्रकरणाने बदलापूर हादरले। माझी आरोपीला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। काय नेमकं युक्तिवाद तुम्ही केलेला आहे? आरोपीच्या वतीने कोणी वकिलांनी नाही, आरोपीचे तर्फे एक वकील लेडी वकील आहे त्यांनी वकालतनामा फाईल केलेला आहे आणि त्यांनी सॉर्ट पीसी असंच त्यांनी प्रेयर केलं होतं। तर पोलिसांनी आरोपीची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली आणि कोर्टाने पोलिसांच्या विनंतीला मान देत ही कोठडी आरोपीला सुनावलेली आहे। 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आरोपीला। पुढील चौकशी कशा पद्धतीने होते पाहावं लागेल। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। नंदकिशोर, काय सध्या तपशील या संदर्भात अधिकचं सांगता येईल? कोर्टात काय घडलंय? जर पाहायला गेलं तर संपूर्ण जो युक्तिवाद आहे त्या युक्तिवाद पूर्ण बंद दाराड म्हणजे आतमध्ये फक्त जे पोलीस म्हणजे आयोज आहे, तपास अधिकारी आणि जे वकील आहे त्यांच्यामध्ये पार पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। पत्रकारांना सुद्धा आणि जे स्थानिक संपूर्ण जे कोर्टचा परिसर होता तो संपूर्ण खाली करण्यात आलेला होता, त्यामुळे पत्रकारांना आतमध्ये जाण्यास बंदी घातलेली होती। मात्र फायनल जी माहिती मिळते त्यापर्यंत पोलिसांनी संपूर्ण तपास करण्यासाठी 27 तारखेपर्यंतची पोलीस कोठडीची जी मागणी आहे ती खरं तर कोर्टासमोर केलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्यानं अक्षय शिंदेला ज्या कोर्टामध्ये हजर केलं जात होतं पोक्सो कोर्टामध्ये, त्याच कोर्टामध्ये या सुद्धा आरोपीला हजर केलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। खरं तर प्रामुख्यानं पहिल्यांदा जे आरोप आहे त्याचं जे दखलपत्र म्हणजे पत्र जे आहे, आरोपपत्र जे आहे ते घेण्यास कोणतेही वकील तयार होत नव्हते। मात्र त्यांच्याकडून खरं तर अखेरच्या टप्प्यामध्ये त्यांना वकीलपत्र जे आहेत, वकील जे आहेत ते मिळालेले आपल्याला पाहायला मिळत होते। आतमध्ये युक्तिवाद झाला आणि पोलिसांच्या विनंतीला मान देऊन प्राथमिक तपास करण्यासाठी 27 तारखेपर्यंत एकंदरीत जो तारखेपर्यंत जी कोठडी आहे, पोलीस कोठडी आहे ती सध्या सुनावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।